नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजता शिवसृष्टीचे लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन तसेच खासदार श्रीकांत शिंदे व भाऊसाहेब चौधरी यांच्या समेत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी आपल्या प्रस्तावित मांडताना सांगितले की महाराष्ट्रात कुठेही 71 फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा नसून तो माझ्या मतदारसंघात केला आहे। याचे कारण असे सर्व नांदगाव विधानसभेतील नागरिकांच्या मागणीवरून हा पुतळा उभारला आहे व त्याची सर्व निगा राखण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेऊ असे आमदार सुहास कांदे यांनी आम जनतेसमोर मुख्यमंत्री यांना सांगितले। तसेच माझी पत्नी अंजुम कांदे हिने महिलांसाठी हाताला काम मिळावे याकरता काही कंपनीची सुद्धा मागणी केली आहे व शेतकऱ्यांसाठी आणखी योजना आम्हाला द्यावा। तसेच करवजत धरणाचे पाईपलाईनद्वारे मनमाड व नांदगाव नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवला आहे, कारण गेल्या 10 वर्षाच्या या मतदारसंघातील आमदारांनी कुठलेही काम केले नाही। ते काम मी 2 वर्षात करून दाखवले असे यावेळी त्यांनी लोकशास्त्रविषयी बोलताना सांगितले आहे। तसेच लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली असून त्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, परंतु विरोधी पक्ष नेते म्हणतात की पैसे खात्यातून लवकर काढून घ्या, नाहीतरी सरकार पैसे वापस काढून घेईल। असं आम्ही पैसे देणारे सरकार आहे, पैसे परत घेणारे सरकार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदगाव विधानसभेच्या मतदारसंघासमोर सांगितले। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीत तर तसेच 150 जेसीबीच्या माध्यमातून फुलाचा त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला आहे। आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांच्याही खात्यात लवकर पैसे येतील। सुहासांना त्यांचे फॉर्म बिल काय राहिले असतील तर भरून घ्या। आणि मी आपल्याला सांगतो, विरोधी पक्ष म्हणत होता ही चुनावी जुमला, ही फक्त घोषणा, हे फसवा आश्वासन, परंतु मी सांगतो एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला म्हणजे दिला, शब्द दिला म्हणजे शब्द दिला। आणि मग या ठिकाणी मी सांगितलं रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात हा लाडका भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि पैसे सुरू झाले खात्यामध्ये, सुरू झाल्यावर विरोधी पक्ष त्याचा पार चेहरा पडला, पांढरा फटाक झाला, काळा टिक्कर पडला, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, आणि मग म्हणाले पैसे आले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे हप्ते घेणारं सरकार नाही, हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकणारं सरकार आहे। आणि म्हणून 2 हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले। लोकशास्त्रसाठी बंटी आढाव, नांदगाव।